नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेरूळ प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार यांच्या पाठपुराव्यानं शिरवणे गाव आणि परिसरातील नागरिकांना आता त्यांच्या घराजवळच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या आयुष्मान आरोग्य मंदिर योजनेअंतर्गत नगरसेविका माधुरी सुतार यांच्या मागणीनुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शिरवणे गावदेवी मैदानात नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र उभारण्यात आले आहे. अशा या केंद्राची पाहणी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉक्टर राजेश म्हात्रे यांनी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या समवेत केली. जस्ट पाहणी करण्याकरता आलो होतो माननीय नगरसेविका माधुरी सुतार मॅडमसोबत, आणि लवकरच नेक्स्ट वीक आपण अर्ली नेक्स्ट वीकपर्यंत आपण हे सुविधा आपण चालू करणार आहोत. नगरसेविका माधुरी सुतार यांच्या पाठपुराव्यानं हे आयुष्मान आरोग्य मंदिर येत्या आठवड्यात नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध होणार आहे. विभागात असलेले आरोग्य केंद्र हे दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू असतं, त्यामुळे नागरिकांना त्यानंतर खाजगी रुग्णालयाचा वापर करावा लागतो. मात्र सदर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, ज्याद्वारे नागरिकांना OPD सह विविध आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. आज प्रभाग क्रमांक 21 येथील शिरवणे गाव टिंबर मार्ट ह्या परिसरामध्ये गावदेवी मैदान जे आहे त्या गावदेवी मैदानामध्ये आरोग्य वर्धिनी नागरी आरोग्य केंद्र हे आम्ही मागणी करून इथे बसवण्यात आलेला आहे. सातत्याने ह्याचा पाठपुरावा करून हे लवकरात लवकर हा जो केंद्र सरकारचा जो प्रोजेक्ट आहे, ज्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपले नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र आहे जे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत त्याची OPD चालू असते. परंतु आपण जर पाहिलं की शाळेची जी वेळ असते, कॉलेजची जी वेळ असते, त्या पद्धतीने 1च्या नंतरच सकाळी जाणारे विद्यार्थी हे येतात. त्याच्यामुळे त्यांना कधीकधी ह्या सेवेपासून वंचित राहायला लागतं. आपल्याकडे माता बाल रुग्णालय नेरूळ येथे आहेच, परंतु आपल्या स्थानिक परिसरामध्ये नागरी आरोग्य केंद्र हे तत्परतेने असावं आणि शिरोणे गावामध्ये ते बरेच वर्षापासून आहे. परंतु 1च्या नंतर नागरिकांना तिथे OPD ही बंद असल्यामुळे ती सेवा सुविधा मिळत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत त्या केंद्राचा उद्देश असाच आहे की ते दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी इथे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सातत्याने या केंद्राची मागणी आम्ही केली आणि त्या पद्धतीने हा पोर्टेबल इथे रेडी झालेला आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जे ह्याचा नागरी सेवा हे लवकरात लवकर देण्यासाठी सुरुवात व्हायला पाहिजे होती तर ती झाली नाही. त्यामुळे जेव्हा आता नवनिर्वाचित म्हात्रे साहेब यांची आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही यावं आणि इथे पाहणी करावी आणि लवकरात लवकर हे लोकांच्या सेवेसाठी आपण खुलं करावं. त्या मागणीला मला योग्य प्रतिसाद म्हात्रे साहेबांनी दिला. पूर्वीही जे प्रशांत जवादे साहेब वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि लवकरात लवकर ह्याचं कामही पूर्ण करून घेतलं. परंतु जे नागरिकांच्या सेवेसाठी हे खुलं करण्याचं जेव्हा होतं तेव्हा ते झालं नाही, ते रिटायर झाले. आणि नवनिर्वाचित राजेश म्हात्रे साहेब जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तर त्यांच्याकडे आम्ही ही बाब घेऊन गेल्यानंतर त्यांनी तातडीने आज इथे येऊन पाहणी केली आणि लवकरात लवकर हे नागरी सेवेसाठी ते खुलं करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन केलं. तर निश्चितच मला आनंद होत आहे की ज्या प्राथमिक गरजा आपण प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देणं हे आपलं काम असतं, त्याचाच प्रमुख अजेंडा म्हणजे आरोग्य सेवा. आणि हे आरोग्य वर्धिनी केंद्र शिरवणे गाव टिंबर मार्ट येथील गावदेवी मैदानामध्ये दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत इथे नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. लवकरच ह्याचा शुभारंभ होईल आणि ही सेवा नागरिकांना मी देऊ शकेन याच्याबद्दल मला आनंद वाटतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.